हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शंट नसाल तर बाळासाहेबांचा फोटो आणि धनुष्यबाण सोडून लढायला या। माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट काय सांगता? उद्धव ठाकरेंचं शिंदेंना थेट आव्हान। शिवसेना खत करणाऱ्या नालायक भाजपसोबत जाणार नाही। भाजपला तडाखा बसल्यानं मुद्दाम वावड्या उठवल्या। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं। उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून मतं मागण्याचा अधिकार नाही। धनुष्यबाण पेलण्याची ताकद आमच्या मनगटात। एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। मशाल घेऊन भाजपच्या बुडाला आग लावली। भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव नालायक मंत्री ठरले म्हणून महाराष्ट्रात प्रभारी नेमलं। उद्धव ठाकरेंची जोरदार टीका। ओबीसीपेक्षा उद्धव ठाकरे मुस्लिमांना मसिहा वाटू लागले। मुस्लिम वस्त्यांमध्ये उद्धव ठाकरेंना 99% मतं। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मला हरवण्यासाठी काहींनी बिनशर्त पाठिंबा दिला। उघड पाठिंबा म्हणजेच बिनशर्त। राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पुन्हा ऐन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी वाजले की 12 म्हणतात। उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका। तारीख पे तारीख द्यायला सनी देओल बसला का? सुप्रीम कोर्ट किती दिवस अपात्रतेचा निकाल लांबवणार? 40 आमदार अपात्र झाले तर विधान परिषदेची निवडणूक कशी होऊ शकते? ठाकरेंचा सवाल। पायकरांचा विजय मेरिटवर मिळालेला आहे। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या गटापेक्षा 2.25 लाख मतं आम्हाला अधिक। शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। शिवरायांची शपथ घेऊन मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलंय। ओबीसी बांधवांनी तेढ निर्माण करणाऱ्यांपासून दूर राहावं, शिंदेंचं आवाहन। मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेऊन आले होते, मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी मोदींना खुळखुळा केला। 400 पारच्या घोषणेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। आमचा स्ट्राईक रेट 200 आहे, आमच्या नादाला लागू नका, आम्ही सत्ता काबीज करू। ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचा महायुतीवर हल्लाबोल। शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंच्या हस्ते नवनिर्वाचित 9 खासदारांचा सत्कार। खासदारांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट। महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होणार। दिल्लीतून भाजपच्या कोर कमिटीत निर्णय। कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही। लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक। भाजपच्या कोर कमिटीची भूमिका। सगळेसोयऱ्यांना आरक्षण देता येत नाही। सगळेसोयऱ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही। मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। मराठा समाजाला फडणवीसांच्या विरोधात करण्याचं काम गिरीश महाजनांनी करू नये। फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी गिरीश महाजनांची चाल। मनोज जरांगेंचा महाजनांवर हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।